लोकांच्या हाताखाली काम करण्याच्या नव्हतं, आपला एक प्रमुख व्यवसाय राहावा, आपली कुठंतरी काहीतरी ओळख राहावी. हा माणूस दूध उत्पादक आहे, दुधातून पैसे कमवतो, लोकांपाशी जाऊन 15-20 हजार कमवण्यापर्यंत आपल्यापाशी 10,000 रुपये घरचे राहते, पण स्वतः मालक राहिले. कंपनीमध्ये नोकरी करण्यापेक्षा चांगला पैसा कमवता समजा. बरं, काही लोकांकडे कसं आहे, जमीन खूप कमी आहे, म्हणजे 10 गुंठे जमीन आहे, 20 गुंठे जमीन आहे. त्यांना जर समजा चारा विकत जर घेऊन करायचं म्हणलं तर दूध व्यवसाय हा परवडू शकेल का? शेड बनवलेला. बरं, हे कशामुळे जाता, म्हणजे मध्ये न ठेवता इकडं याचा काय फायदा होतो तुम्हाला? म्हणजे एक आगळा वेगळा चांगला प्रयोग दिसला आहे. जे पाचट आहे हे गजरा टाकून तयार केलेला आहे. बरं, हे हिरवा गजरा कापून वरी तयार केला. हिरवा गजरा टाकून वरी तयार केला, म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंड राहते. म्हणजे नेपियर टाकून. नेपियर टाकून. नाव शिंदे तिरुपती दत्तराम, राणा अंतर्गत, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. व्यवसायामध्ये न येता जॉब करायचं, कुठेतरी कंपनी जाऊन 10-15 हजाराची नोकरी करायची, असं एक विचार असते. तर तुम्ही कशामुळं त्या तिकडे गेले नाही? लोकांच्या हाताखाली काम करण्याच्या नव्हतं, आपला एक प्रमुख व्यवसाय राहावा, आपली कुठंतरी काहीतरी ओळख राहावी. हा माणूस दूध उत्पादक आहे, दुधातून पैसे कमवतो, लोकांपाशी जाऊन 15-20 हजार कमवण्यापर्यंत आपल्यापाशी 10,000 रुपये घरचे राहिले, पण स्वतः मालक राहिले. आणि तुम्ही तर त्या कंपनीमध्ये नोकरी करण्यापेक्षा चांगला पैसा कमवता समजा. बरं, अगोदर तुमच्याकडे किती होत्या म्हशी घरच्या? पहिलं 4 म्हशी होत्या, गाई तर नव्हत्याच. पहिलं गावरान आपल्या गावरान म्हशी होत्या, गाई वगैरे काही नव्हती. दूध पण काही जमत गेलं नाही. पहिलं दूध पण थोडं 10-15 लिटर दूध होतं, आज 50 ते 60 लिटर टाइमला दूध झालंय. 60-65 लिटर दूध टाइमला म्हणलं तरी 120 लिटर वेळेचं दूध जाते. 60 रुपये प्रमाण दूध जाते पूर्ण नायगावला आहे. बरं, हॉटेलला वगैरे, हॉटेलला, कॉफी सेंटरला आहे. किती म्हशी आता तुमच्याकडे? म्हशी एकूण 10 म्हशी आहेत, 4 गाई, 4-5 गाई आहेत. बरं, 10 म्हशी आणि 5 गाई. हो. बरं, हे म्हशी कुठून खरेदी केल्या जातात? म्हशी हरियाणाहून 2 आणल्या. बरं, कुठली आहे हरियाणाची म्हशी? ही आहे का म्हशी? ही नाही, पलीकली आहे ती. बरं, पलीकली आहे एक, आणि ही एक आहे. बरं, 2 आहेत हरियाणा. इकडे दाखवा. हे म्हशी आहे का हरियाणा? हा, ही हरियाणाची म्हैस. बरं, ही हरियाणाची म्हैस. बरं, काय किमतीला भेटली? 1,32,000 ला भेटली. 1,32,000. म्हणजे जाग्यावर येऊन ना? हा, जागेवर येऊन 1,32,000 ला म्हैस भेटली. हिचं 10 लिटर दूध आहे एका टायमाला. 10 लिटर दूध आहे? हो. बरं, एका टायमाला हिचं 10 लिटर दूध आहे. बांधा तर खूप छोटा वाटला. बांधा खूप छोटा आहे. म्हशीचं दूध काढायचं तो काही ध्यानात येईल. बरं, सडातलं अंतर वगैरे. हा, छान. तिथं कितीला भेटली तुम्हाला म्हशी? कुठं खरेदी करते वेळेस हरियाणाला? हरियाणाला म्हैस भेटली 1,22,000 ला. 10,000 येण्या जाण्याचा खर्च पुरा लागला. बरं, 1,32,000. 1,32,000 ला म्हैस घरी येऊन आली आपल्या. बरं, अजून दुसरी कुठली आहे हरियाणाची? हरियाणाची ती एक आहे कडाची. कुठली आहे दाखवा. हे आहे का? बरं, ही म्हैस कितीला भेटली? ही म्हैस हरियाणाला भेटली 1,11,000 ला. 1,11,000. बरं, 1,11,000 हरियाणा भेटली, आणि हिचा खर्च 8 ते 9,000 रुपये घरला यायला खर्च लागला हिला. बरं, हिनं किती दूध देते आता? हिनं 7 लिटर दूध देते एक टाइम, वन टाइम. 7 लिटर दूध? हा. बरं, तर लोकांना खरंच बाबा एवढं दूध देतात काय, म्हणजे विश्वास वाटणार? 7 लिटर, 10 लिटर वाटणार. आता ती 10 लिटर म्हणजे दूध देते, लोकांना विश्वास बसणार. जोपर्यंत आपण काढणार नाही तोपर्यंत विश्वास बसणार. ओके, आपण आता मिल्किंगच्या टाइमला आला असला तुम्ही काढून टाका. हा, काढून टाका. टायमिंग दुधाचा किती वाजता? सकाळी टायमिंग 5 ला आणि संध्याकाळी 5. म्हणजे 5 वाजता मी दुधाला बसतो सकाळी, संध्याकाळी पण दुधाला 5 वाजता बसतो. ते टायमिंग ठेवण्याचं काय कारण आहे? टायमिंग ठेवण्याचं म्हणजे दुधाचं लेवल तेवढंच राहते. बरं, ज्या टाइमला आपण दुधाला बसतात त्यावेळेस डोर कमी जास्त दूध देत नाही, ज्या टाइमला बसलं त्यावेळेस तितकंच दूध देते. म्हणजे 12 तासाचा कुठेतरी गॅप ठेवला पाहिजे. बरं, तर दूध देतात. ठीक आहे. तर आपण आता तुमचा गोटा सगळं व्यवस्थित फिरून बघूता. आता हे दुसऱ्या कुठल्या आता म्हशी? आपल्या गावरान बाजारामधून घेतली आहे. ही गावरान म्हशी आहे. ही बाजारी घेतली, नांदेडच्या बाजारामधून घेतली. जाफर म्हैस आहे. बरं, जाफर कुठली आहे दाखवा? ही जाफर आहे. बरं, तर दादा तुम्हाला गावरान चांगली वाटते की म्हशी? नाही, जाफर आणि मुरा जातवान म्हशी. बरं, मुरामध्ये लोक थोडं कन्फ्युज होतात, मुरा घ्यायची काय जाफर घ्यायची? नाही, दोन्हीतही काही कन्फ्युज होत काही कारण नाही. दोन्ही म्हशी जातीला चांगल्या, दुधाला चांगल्या. जाफर म्हैस आहे ते थोडं जास्त काळ दूध देते. बरं, मुरापेक्षा जास्त काळ देते? जास्त काळ दूध देते. पण आमच्या म्हणण्यानुसार, आता बरेच काही माणसं आहेत त्याच्या हिशोबाने, आमच्या म्हणण्यानुसार जाफर म्हैस जास्त काळ दूध देते. बरं, आणि गाभण राहायला वगैरे तक्रार
काही तक्रार नाही. जाफरची काही जरी घातली तर फक्त मिनरल मिक्सचर चालू ठेवावं लागते. मिनरल मिक्सचर चालू ठेवल्याशिवाय आपल्याला काही ढोर गाभण आताचं कारण म्हणजे काय झालं, कोणती बारलीमुळे ढोर गाभण राहत नाही, कोण्या खुराकामुळे ढोर गाभण राहत नाही. जर आपण मिनरल मिक्सचर चालू ठेवल्यासारखं तर काही होत नाही जनावर. बरं, मिनरल मिक्सचर महत्वाचं आहे. बरं, मिनरल मिक्सचर म्हणा, व्हेटरना कंपनीचं म्हणा, बरं, किंवा दुसऱ्या कोणत्याही कंपनीचं वापरा. कुठल्याही कंपनीचं वापरा, पण चांगल्या कंपनीचं वापरा. रिझल्ट चांगला आला पाहिजे. जोपर्यंत ढोराला मिनरल मिक्सचर नाही तोपर्यंत आपलं ढोर सक्सेस नाही. बरं. आता इथं गायी वगैरे तुम्ही काय ठेवले? हो. ही गायी कुठून आणल्या होत्या? ही गाय आम्ही नायगावून खरेदी केलेली होय. बरं. ही गाय तर घरचीच आहे, कारोड म्हणायची. बरं. ही गाय ती पलीकडली गाय याची गाय आहे, ती गाय चांगली आहे दुधाला. ही गाय काल 8 दिवस झाले विली. तिचा थोडा प्रॉब्लेम आहे, थोडा झाराचा प्रॉब्लेम आहे. बरं. गायी गाभण राहायला कशा तुमच्याकडे त्रास वगैरे देतात काय? नाही, काही त्रास नाही. काही त्रास नाही. जे मी पहिलं तुम्हाला सांगितलं मिनरलचे, तेच प्रॉब्लेम आहे. बरं. तेच म्हणजे आहार त्यांना चांगला द्यायला. आहार. बरं. परत आता याच्यामध्ये गायीमध्ये तुमच्याकडे आता गायी आहेत, म्हशी आहेत, दोन्ही आहे. तर तुम्हाला दूध व्यवसायामध्ये कुठलं चांगलं वाटते? गायी चांगल्या की म्हशी चांगली वाटते? आता आपल्या इकडे गायीला व्हॅल्यू नाही, म्हणजे दुधाला किंमत नाही तेवढी गायीची. आपल्याला म्हशी चांगल्या. बरं. परंतु गायी जर आपल्या दुधाला गायीला जर किंमत म्हणजे दुधाला जर आपल्याला व्हॅल्यू चांगली भेटली तर सगळ्यात चांगली गाय. मॅट ठेवण्याचं कारण म्हणजे जनावरांच्या गुडघ्याला त्रास होऊ नये. बसते वेळेस जनावरांचं ह्या जागचं कातडं जाते, या जागचं कातडं जाऊ नये. बऱ्याच काही अडचणी. मॅट नाही जे केल्या तर आपलं ढोर पुरा आउट होऊन जातं. बरं. मॅट आवश्यक असते. काय किमतीला भेटते साधारण मॅट? हे मॅट आपण जशी घेतल तशी भेटते. 2000 पासून चालू आहे ते 2400-2200. आमची मॅट ही आता 2600 रुपयाची मॅट. बरं. हो. खुराकाचं प्रमाण काय? खुराकाचं प्रमाण थोडं बघू. खुराकाचं प्रमाण खुराक काय काय देता तुम्ही खुराकामध्ये? खलीचं पेंड आहे. बरं. हे सुग्रास म्हणायचे आहे. हे बघा सुग्रास. बरं. हे सुग्रास आहे. आणि हे सुग्रास आहे. खली पेंड आहे बाहेर. बरं. मिनरल मिक्सचरचं कुठलं आहे तुमचं? मिनरल मिक्सचरचं हिमालयाचं होतं. हिमालयाचं आहे. बरं. आता हे कशासाठी औषध? हे गाईच्या झारा करता. झाराचा थोडा प्रॉब्लेम आला होता. झाराचा प्रॉब्लेम. हे कॅल्शियमचं डब्बा आहे. बरं. कॅल्शियम. हे कॅल्शियम. तर आता साधारण एका म्हशीला कॅल्शियम खुराक वगैरे याचं प्रमाण म्हणजे एका म्हशीला 3 किलो जर खुराक दिला तर आपण 100 ml मध्ये आपल्याला हे कॅल्शियम टाकलं पाहिजे. बरं. 100 ml म्हणजे 100 ग्राम. 100 ग्राम. बरं. हे कशा प्रकारचं आहे थोडं बघता येते आपल्याला? काढून बघताय? पावडर टाईप असते? नाही. लिक्विड आहे का? लिक्विड मध्ये राहते. बरं. लिक्विड मध्ये. 100 ml हे कॅल्शियम आहे. कॅल्शियम आहे. आता हे खुराकावर सगळं टाकून देतात ना? हे खुराकावर टाकून द्यायचं. बरं. दादा आता गोट्याचं काम तुमचं कसं पद्धतीने चालू होते? म्हणजे सकाळपासून गोट्याचं काम म्हणजे सकाळच्या पारी आम्ही भाऊ दूध काढता. सकाळच्या पारी पहाटे 5 ला दूध काढणं झालं की एक जण दूध घेऊन जाते. एक जण इथं थांबतं. सगळं शेण पाणी सगळं करतं. त्याला स्वच्छ करतं. स्वच्छ केलं जनावरांना पाणी पितं. पाणी पिणं झाल्यावर एक बारचा चारा वगैरे टाकून संपलं. 11 वाजता एक बार चारा टाकले की संपलं. 2च टाइम चारा? हो, 2 टाइम. रात्री एक बार आणि सकाळी 11 वाजता एक बार. बरं. आता बाहेर तुम्ही या ठिकाणी वगैरेसाठी किंवा वस्त्रासाठी वेगळं नियोजन केलेलं आहे? हो. बरं. बाहेरचं नियोजन बघू. बाहेरचं हे जनावरांना दुसरा शेड बनवलेला आहे. बरं. हे कशामुळे दादा म्हणजे मध्ये न ठेवता इकडं याचा काय फायदा वाटला तुम्हाला? म्हणजे एक आगळा वेगळा चांगला प्रयोग दिसला आहे. ते मध्ये काय प्रॉब्लेम होऊ लागला, जनावर मोठे आहेत ते मध्ये हे होईना गेले आणि हे छोटे जनावर जे आहेत ना मध्ये जागा तेवढी पुरेशी नाही. त्यामुळे इथं ठेवावं लागलं हे. बरं. जागेची अडचण आल्यामुळे? जागेची अडचण आणि जनावर वाढली. बरं. त्यामुळे हे जनावर इथं ठेवावं लागले. बरं. आता एक कशाचं तयार केलेलं आहे वरचं जे पाचट आहे ते? हे गजऱ्याच आहे. हिरवा गजरा कापून वरी तयार केला? हिरवा गजरा टाकून वरी तयार केला म्हणजे उन्हाळ्यामध्ये थंड राहते आपला. म्हणजे नेपियर टाकून? नेपियर टाकून. बरं. आणि वरी याच्यावरून पण पत्र आहेत. बरं. याच्यावर पण पत्र आहेत? याच्यावर पण पत्र आहेत. कधी पाणी वगैरे जर लागलं तरी खाली येऊन भिजू नये. बरं. आता या वासरांची काळजी, यांना चारा कसा दिला जातो? त्यांना चारा गोळी काही म्हणजे 2-3 वेळेस यांना चारा दिला जाते. याला कॅल्शियम टाकावं लागतं. याला कॅल्शियम जोपर्यंत टाकणार नाही तोपर्यंत वासरू जिवंत राहणार.
त्याला जंताचं औषध दिलं जातं, त्याला सगळ्या गोष्टी देत देत म्हणजे जंतांच्या गोळ्या राहतात ते गोळी दिल्या जाते. 4 महिन्याला जसे ऋतू बदलतील तशी गोळी दिल्या जाते. तुम्ही लागवड केलेला तुमचा गजरा हा म्हणजे हे नेपियर. हा आणि नेपियर ते पलीकडलं आहे समजा. हा बरं, एवढ्यासाठी किती लागवड केली तुम्ही? इतक्या जनावरांसाठी म्हणजे 1 एकर गजरा आहे आणि तिकडून 1 एकर दुसरं आता जनावराला खाण्यासाठी 1 एकर ऊस गेला. बरं, थोडक्यात दादा आपण जर 10 जनावर पाळायचं असेल तर त्याच्यासाठी किती लागते? म्हणजे 1 एकर क्षेत्रामध्ये किती जनावर पाळू शकतो? 1 एकर क्षेत्रामध्ये 10-15 जनावर पाळू शकता, पण त्याची व्यवस्था जी आहे ती चांगलीच करावं लागते. किती आणि रुंदी किती आहे? याला लांबी याची 72 फूट लांबी आहे या शेडची, आणि रुंदीकरण जे आहे ते रुंदीकरण 12च्या जवळपास 12 ते 13 रुंदीकरण आहे, 12 फुटाच्या जवळपास. बरं, आता याच्या मधल्यापेक्षा इथे थंड वगैरे राहू शकते का? हे नेपियर मुळे आता सध्याला बरं, उन्हाळ्यामध्ये सुद्धा थंड राहू शकते. आता उन्हाळ्यामध्ये दुसरं काम आता असंच एक तिकडून मारलं की हे जनावर पुरे इथंच येणार. तुमचे तिकडले सुद्धा जनावर आता इथंच येणार, म्हणजे इथं बेड वगैरे करायचं आणि इथंच पुरं करून टाकलं की म्हणजे तिथं थोडे दाटण आहे ना ढोरायला, त्याच्यामुळे जनावर ते इथंच येणार आता. बरं, तिकडले सुद्धा काढून याच्यातच म्हणजे हे पुरं काम झालं तर शेडचं. बरं, त्याच्यासाठी खर्च किती आला जातो? त्याचा शेती खर्च फक्त एवढ्यासाठी 50 ते 52,000 खर्च आला बघा, पत्राला इंगलाला. म्हणजे 50,000मध्ये किती फूट लांबी? 72 फूट लांबी आणि 12 ते 13 फूट रुंदी. बरं, म्हणजे 1 लाखामध्ये जवळपास 100 फूट लांबीचा शेड तयार होतो आणि रुंदी 12 फूट म्हणजे 25 फूट. म्हणजे 100 बाय 25 चा शेड तुम्ही 1 लाख रुपयामध्ये तयार करू शकता अशा पद्धतीने साधा. आणि त्याच्यामध्ये 100 फुटामध्ये जवळपास आपण 25 जनावर ठेवू शकता. चाराचं नियोजन म्हणजे आता कडबा, गुळी, शेणाचं प्रकरण तिकडे टाकल्या जातं. शेड तयार करण्यासाठी खर्च किती आला होता? हे शेड तयार बरंच आमच्या वडिलांनी केली, 4 ते 5 वर्ष झाली. 30 ते 32,000 शेडला लागली बघा तवाच्या. हे इंजन वगैरे तुम्ही इथं कशामुळे ठेवलंय? इंजन वगैरे लाईटचा थोडा प्रॉब्लेम आहे आम्हाला. लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं हे इंजन म्हणजे लाईट लागत नाही आणि डायरेक्ट कुटीला लाईट लागते, म्हणजे मोटर नाही कुटीवर, आणि डायरेक्ट इंजनावरती चालू शकते. बरं, हे कुट्टी मशीनला खर्च किती आला? कुट्टी मशीनला 24,000 रुपये खर्च आला. लातूरून मागलेली कुट्टी मशीन 5 HP कुट्टी. बरं, 24,000 रुपये. आणि या जनरेटर जनरेटर पहिलं आमच्या वडिलापाशी हल्लर होतं, ते घरचंच इंजन. बरं, म्हणजे असं लाईट नसलं तर याचं लाईटचा प्रॉब्लेम जर आला तरच ते का तर आपल्याला मोटर अवेलेबल नाही, आणि मोटर अवेलेबल जर झाली तर 3 फेज लाईट इकडे 8 तास राहते, कवा संध्याकाळी बी येते, कधी रात्री बी, म्हणजे सकाळी बी येते. त्या प्रॉब्लेम मुळे आम्ही हे इंजन बसलेलं आहे. बरं, आणि 1 लिटर डिझेल मध्ये जवळपास तुम्हाला किती? 1 लिटर डिझेल मध्ये 5 ते 6 दिवस चालू शकतं. म्हणजे डिझेलचा खर्च काही नाही? डिझेलचा खर्च काही नाही. जर आपण तेवढं जर लागलं तसं जर टाकलं तर 5 ते 6 दिवस आपलं इथं 1 लिटर तेल उडतं. बरं, आता या ठिकाणी शेण स्टॉक केलेला आहे. बरं, किती निघते दादा तुम्हाला महिन्याला शेण किती निघते? महिन्याला 2 ट्रॉल्या महिन्याला शेण 2-2.5 ट्रॉल्या. बरं, आता शेतीमध्येच टाकता? शेतीमध्ये एक ऍडिशनल उत्पन्न आहे समजा. वर्षाला जवळपास 30 ट्रॉली निघत असेल शेणखत? 30 ते 32. बरं, पूर्ण शेणखतच आहे आणि पूर्ण प्युअर शेणखत? प्युअर, कुठलंही प्लास्टिक नाही, कचरा नाही, कुठलंच काही नाही. बरं, आता हे वाळ्या चाराचं इथं स्टॉक? हे म्हणजे सोयाबीनची गुळी आहे, हरभऱ्याची गुळी होती, आता थोडी संपत आली. बरं, वाळ्या चारामध्ये सगळ्या गुळ्या स्टॉक करून ठेवतो? गुळ्या आणि आपल्या टाळक्याचा कडबा म्हणा, हेच सगळ्या गोष्टी. बरं, आता हे जर तुम्ही बाहेरून जर आपण खरेदी करायचं म्हणलं तर किती खर्च येते? म्हणजे काय गुळीसाठी बराच लई खर्च येते. 4 ते 5,000 एका ट्रॅक्टरला लागतात. जर आपण स्वतःच होऊन आणतो म्हणलं कुठून, आता पुऱ्या शेजाऱ्याची म्हणा, कुठे आणायची म्हणले तर आपल्याला नो मेंटेनन्स मध्ये गुळी येते. गोळी थोडं स्वस्त मध्ये भेटू शकते, पण ते जमा करणं, कामगाराचं, मजुराचं थोडं पैसे जास्त काम लागते. स्वतः जर करणार नसाल तर पुढे रोजगार मंजुराला जाते. दूध व्यवसायामध्ये अशा कुठल्या नेमक्या अडचणी वाटतात दादा की ज्याच्यामुळे दूध व्यवसाय थोडं परेशानी वाटते? बरंच अडचण वाटते. जर जनावर एक बार गाभण राहायला गेलं, जर जनावर रिटर्न आलं म्हणजे त्याची कालावधी वाढते, पुढची 4-5 महिने जनावर रिटर्न येते.
म्हणजे वर्षातून एक वेळेस गाभण राहायला पाहिजे, वेग हा वेळेत व्हायला पाहिजे. राहायला पाहिजे. तर दूध जर त्या व्यवसायासाठी जनावरांचं आपलं जर राहण्याचं गेलं हं, तर रिटर्न माणूस जो येतो, जे शेतकरी जो रिटर्न येतो, हं. एकमेव कारण की जनावर जोपर्यंत गाभण राहणार नव्हतं तोपर्यंतच रिटर्न. बरं. दादा आता कसं आहे, अनेक शेतकऱ्याला दूध व्यवसाय नेमकं म्हणजे खूप मुलाखती येतात, युट्यूबला वगैरे येतात. बाबा याच्यामध्ये शेतकरी परेशान आहे की किंवा तरुण असतील, नोकरी कुठं नाही, बेरोजगारी. त्याच्यामध्ये दूध व्यवसाय म्हणजे त्यांना संभ्रमच आहे. खरंच उत्पन्न आहे, नाही? नाही. तर तुम्हाला काय वाटतं, चांगलं उत्पन्न आहे का याच्यामध्ये? चांगलं चांगलं उत्पन्न आहे. बरं. जर आपल्या दुधाला भाव असेल हं. तर आपलं चांगलं उत्पन्न आहे. बरं. पण त्याच्यासाठी स्वतः कुठेतरी म्हणजे डेअरी पेक्षा बी जर स्वतः विक्री कुठं हॉटेलला केल्या, अशा पद्धतीने केलं तर चांगलं आहे समजा. बरं. तुमचं आता महिन्याला दुधाचं उत्पन्न आणि खर्च किती होते? दुधाचं उत्पन्न म्हणजे टाइमला जर दूध धरलं 150 लिटर म्हणजे 126 130 लिटर जर धरलं, 2 टाइमचं. 55 ते 60 रुपयाने जर दुधाचं उत्पन्न धरलं म्हणजे रोजचं, तर 180 190 पर्यंत बिल जाईल पुढं. 1,90,000चं? हा म्हणजे 55 कवा 60 कवा बिल निघतं. आणि जर त्या बिलाप्रमाणे जर व्यवस्थित आपलं दूध असेल तर दुधाचा खर्च थोडा जास्त वाढतो. म्हणजे दुधाचा खर्च सरासरी 80,000 रुपये खर्च येते महिन्याला. जरी आपण 80,000 रुपये काढल्या तरी दुधाचं उत्पादन याच्यामधून 1,10,000 1,15,000 याच्यामधून उत्पन्न भेटू शकतं. 1,00,000 रुपये जवळपास 1,00,000. 1,00,000 रुपये जवळपास धरून चला. तुम्ही आता जॉब केला तर तुम्हाला कुठेतरी 10-15 हजाराची नोकरी भेटत होती. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा या दूध व्यवसायामध्ये तुम्ही म्हणजे चांगल्या एका इंजिनियर असेल किंवा चांगल्या सरकारी क्लास 1 अधिकारी एवढी पेमेंट तुम्ही कमवल्या समजा. पण त्याच्यासाठी खूप कष्ट आहेत, मेहनत आहेत, सगळ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. आता दादा काही लोकांकडे कसं आहे, जमीन खूप कमी आहे. म्हणजे 10 गुंठे जमीन आहे, 20 गुंठे जमीन आहे. तर त्यांना जर समजा चारा विकत जर घेऊन करायचं म्हणलं तर दूध व्यवसाय हा परवडू शकेल काय? परवडू शकतो की. चारा विकत घेऊन सुद्धा? चारा विकत नाही, चारा घरचा राहा पाहिजे ना. चारा तसं कसं? चारा घरचाच पाहिजे. चारा विकत सगळं विकत म्हणलं नाही, सगळं समजा सारा दुधाचं खाद्य पुरं विकत म्हणल्यावर तसं कसं जमलं? मला इथं घाण पडलेली दिसली. म्हणजे हे कशामुळे झालं असं? म्हणजे तिचा झाड थोडा वेळ मध्ये राहिला होता. 3 ते 3.5 तासामध्ये झाड पडायला पाहिजे, ते झाड पडला नाही. ते डॉक्टर साहेब थोडे आले नव्हते टाइमला, त्याच्यामुळे झाड थोडा पडला नाही. तरी मागून झाड काढला ते, तरी आता याची मध्ये घाण राहिली, ते घाण ते 2-3 दिवस निघणार, 2-3 दिवस निघणार, बरेच दिवस निघणार. त्याच्यासाठी मेडिसिन वगैरे कुठले? मेडिसिन वगैरे बरंच आहे, ते वेटरना कंपनीचं आहे. बरं. दुसरं कंपनी आहे दुसरी कोणती. बरं. आता याचं उन्हाळ्यामध्ये खूप गरमी वगैरे होत असेल, त्याच्यासाठी तुम्ही कसं नियोजन करता? म्हणजे ह्याच्यावर आम्ही पाचच टाकतो उन्हाळ्यामध्ये. बरं. हे पाण्यासाठी केलेलं आहे का? पाण्यासाठी. हे बोरचं पाणी आलेलं आहे तिकडून. बोरचं पाणी आता हे नळी वाटत म्हणजे मध्ये पाणी पाजण्यासाठी आहे की कशासाठी? पाणी पाजण्यासाठी. ही नळी आहे, इथं डायरेक्ट हे बसलेलं आहे. इथून पाणी घेतलं जाते आणि जनावरांना पाणी पाजत ज्यावेळेस टाइम होते ते डायरेक्ट पाणी बोर चालू असताना पाणी पाजलं जातं. बरं. डायरेक्ट सिस्टीम आहे. बरं. आणि उन्हाळ्यामध्ये का तुम्ही फॅन फॉगर्स वगैरे असं केला होता? फॅन लावतो ना. बरं. शिक्षित असून सुद्धा नोकरी नाही. खूप नोकऱ्याचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. तर अशा मुलांना, उच्च शिक्षित मुलांना तुम्ही काय सांगू शकाल की बाबा आपला स्वतःचा दूध व्यवसाय केला तर नोकरीच्या मागे न लागता इकडे जर केलं तर खरंच उत्पन्न आहे का? म्हणजे सत्यता याच्यात चांगलं उत्पन्न आहे. बरं. चांगलं उत्पन्न आहे. टाइम वेळ घालण्याच्या ऐवजी आपण आपलं टाइम जर इथं वाचवल्या तर बरंच काही इथं मेंटेन होईल. पण त्याच्यासाठी मेहनत करायची तयारी. शेणामध्ये काम करायचं. आता काय होईल काय नाही काय सांगता येणार. फाटी उठावं लागते, रात्री काम लागते, म्हणजे दिवस मावळ येतो, 7-8 वाजे तो काम लागते. जनावरचं चारा पाणी, शेण वगैरे, दूध काढणं, मिल्किंग करणं, बरंच काम लागतं. दिवसा 2 तास, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास करावं लागेल. पण 2-2 4 तास वेळेचे घालावं लागते.